नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक्षा पाटील. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा मुळे. आज आम्ही पुन्हा एकदा शेवटच्या सत्रात आलो आहोत डायबिटीज अवेअरनेसच्या. आजचा टॉपिक तसा आम्ही मानसिकतेवर बोलणार आहोत, डायबिटीज आणि मानसिकता. पण आजचा टॉपिक बद्दल म्हणजे आज 14 नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीज डे ह्याच्याविषयी आपण पहिल्या आमच्या लेक्चरमध्ये आम्ही बोललो होतो की डायबिटीज डे का सेलिब्रेट केला जातो, हा अवेअरनेसचा आठवडा आम्ही का करण्यात आला, थीम काय होती. तर तुम्हाला कुठलेही थोडेफार जर सिम्पटम्स असतील किंवा तुम्ही त्या हाय रिस्क कॅटेगरीमध्ये बसत असाल तर कृपया तुमची शुगर तपासून घ्या. आपण तुला काय येस. जसं की नो युअर रिस्क ही या वर्षाची वर्ल्ड डायबिटीज डेची थीम आहे. तर याच्यावर आपण ह्या सत्रामध्ये बरेच लेक्चर्स केले. फक्त एक इम्पोर्टंट पॉइंट सांगावासा वाटतो, की डायबिटीज आणि डायबिटीजच्या रुग्णांची मानसिकता. तर हे जे आपल्याला कुठलाही क्रॉनिक आजार जर झाले, तर नक्कीच पेशंटला एक डिप्रेशन किंवा थोडंसं कुठेतरी कमीपणाची भावना येते, की हा प्रॉब्लेम, हा हेल्थ इश्यू मलाच का झाला? कारण की डायबिटीज, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम, हायपरटेन्शन हे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते आयुष्यभर एकदा झाले, की आयुष्यभर आपल्यासोबत राहणार असतात. हे मलेरिया किंवा डेंग्यू सारखे इन्फेक्शन नाही, की ते 10-15 दिवसाचा कोर्स घेतला आणि ते इन्फेक्शन पूर्णपणे गेलं. तर हे आपल्याला हा हेल्थ इश्यू झाला आहे. सर्वप्रथम आपण हे एक्सेप्ट केलं पाहिजे. जेव्हा आपण एक्सेप्ट करतो, तेव्हा पुढची ट्रीटमेंट फार सोपी होऊन जाते. जर आपण एक्सेप्टच केलं नाही, तर त्याच्या पुढचं ट्रीटमेंट जी आहे ती डॉक्टरसाठी पण फार अवघड होऊन जाते आणि रुग्णाचा जो प्रवास आहे, तो पण खूप अवघड होऊन जातो. तर सर्वप्रथम एक्सेप्टन्स ठेवा, की हा प्रॉब्लेम मला झालाय. त्याच्यानंतर मला आता हा ट्रीट कसा करायचा, हा कंट्रोल कसा आणायचा आहे, तर हे आपल्या डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला तुम्ही घ्या आणि कधीही डॉक्टरांकडे जाताना म्हणजे मी ह्यांच्या डायबिटीजच्या रुग्णांच्या फॅमिली मेंबर्सला एक रिक्वेस्ट करू इच्छिते, की कधीही रुग्णाला एकट्याला पाठवू नका डॉक्टरच्या व्हिजिटसाठी. कारण आम्ही बघतो ओ-पी-डीमध्ये बरेचसे जे सीनियर सिटिझन्स आहेत, ते एकटेच येतात. बिचारे काठी टेकवत येतात. त्यांना खूप त्रास होत असतो. त्यांच्या सोबत कोणी नसतं आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एकाकीपणाची भावना असते आणि कोणीतरी ऐकून घ्यायला पाहिजे ही भावना असते. म्हणजे ते आमच्यासोबत बराच वेळ बोलत राहतात. काही नॉन स्पेसिफिक गोष्टी पण बोलतात. पण त्यांना कोणीतरी ऐकून घेतलं पाहिजे. त्यांना कोणीतरी मदतीची आवश्यकता आहे. त्यांचा एकाकीपणा घालवण्यासाठी फॅमिली मेंबर्सने सर्वप्रथम इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे. म्हणून सर्वप्रथम एक सिंपल गोष्ट आहे, की त्यांनी कधीही जेव्हा ते ओ-पी-डीमध्ये डॉक्टर व्हिजिटसाठी येतात, तेव्हा कोणीतरी त्यांना अकंपनी करा. म्हणजे त्यांना एकटं वाटणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना बरेचसे हेल्थ इश्यूज जे असतात, जे स्वतः ते डॉक्टरला सांगू शकत नाही किंवा विसरतात किंवा त्यांच्या लक्षातही येत नाही, की हा प्रॉब्लेम मला होतोय. त्यांच्या फॅमिली मेंबर्सने समजा ते नोटीस केलेले असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडे या प्रॉब्लेमबद्दल तुम्ही डिस्कस करू शकतात. म्हणजे पेशंटचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते लवकरात लवकर सॉल्व्ह होतील आणि त्यांना जेणेकरून त्रास कमी होईल. त्यांची जी मानसिक स जी एकाकीपणाची जी भावना आहे, की ती कुठेतरी कमी होईल, की माझे फॅमिली मेंबर्स या प्रॉब्लेममध्ये माझ्यासोबत आहेत आणि त्यांना या आजारासोबत लढण्याची जी जिद्द आहे ना, ती अजून वाढेल आणि त्यांचा डायबिटीजवर खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल येईल. म्हणून मानसिक आरोग्य हे डायबिटीजच्या पेशंटचं किंवा कुठल्याही क्रॉनिक डिसीज असलेल्या रुग्णाचं फार इम्पोर्टंट आहे. फॅमिली मेंबर्सला कुठेही असं वाटलं, की पेशंट एकाकी बसतोय, एकटेपणाने कुठेतरी रडतोय, अचानक त्यांना सारखं-सारखं रडू येतंय सिंपल गोष्टीवर किंवा खूप जास्त थकवा येतोय, खूप ते झोपत आहेत. अशा पण काही शारीरिक सिम्प्टम्स आहेत, की असे जर तुम्हाला आढळले, तर तुम्ही डॉक्टरांशी डिस्कस करू शकता. ही डिप्रेशनची पहिली पायरी आहे आणि जर हे डिप्रेशन खूप वाढलं, तर कदाचित त्यांना डायबिटीजच्या मेडिसिन सोबत डिप्रेशनचे पण मेडिसिन्स घ्यावे लागतील. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन, त्यांचे मानसिक आरोग्य हे खूप चांगल्या प्रकारे राहणं ही आपली सर्वप्रथम जबाबदारी आहे. तसंच आपल्या समाजामध्ये पण समजा काही रुग्ण आहेत, आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये कुठेही काही पेशंट्स असतील, त्यांना एक साधा मदतीचा हात किंवा त्यांना एकाकी वाटू नये म्हणून त्यांच्याशी थोडंफार त्यांची विचारपूस करणं, त्यांना कुठल्या लहान-लहान कामात मदत करणं, हे आपलं कर्तव्य आहे. एक रिस्पॉन्सिबल सिटिझन म्हणून म्हणजे आपला हा जो मेंटल इलनेसचं जे बर्डन आहे, ते नक्कीच आपण कमी करायला मदत करू. येस, बरोबर. प्रतीक्षा. एकदम परफेक्ट. ऑलमोस्ट सगळेच तू पॉइंट्स कव्हर केले. म्हणजे जसं म्हणाले, की डायबिटीज हा म्हणजे कुठलाही रुग्ण असो, सीनियर सिटिझन असू दे, यंग हे असू दे किंवा कुठलंही असू दे. तर सुरुवातीपासूनच म्हणजे डायबिटीजच्या सुरुवातीपासूनच म्हणजे एक्सेप्टन्स लेव्हल, ट्रीटमेंट लेव्हल सगळीकडेच त्यांचं ना थोडे प्रॉब्लेम्स असतात. परत डायबिटीज कंट्रोल नाही झाला म्हणून डिप्रेशन, शुगर माझ्या गोळ्या का जास्त चालू आहेत, मला इन्सुलिनच का आहे, ह्याच्यामुळे अँक्शियसपणा.
तर एक्सेप्टन्स आणि जसं अपर्णा म्हणाली, की फॅमिली डिसीज म्हणजे कुठलाही जर एखादा मेंबर घरातला खुश नसेल, तर ते पूर्ण फॅमिलीमध्ये त्याचे पडसाद दिसतात. त्याच्यामुळे म्हणजे कलेक्टिव्ह एफर्ट असणं हे भरपूर गरजेचं आहे. आजकाल मेडिकल एडव्हान्समेंट इतकी झाली आहे, की डायबिटीज ही ट्रीटमेंट फक्त म्हणजे एवढ्याच गोळ्या किंवा एवढंच इन्सुलिन किंवा असंच टाइपचं राहिलेलं नाही आहे. तर सगळ्या मेजर्सचा वापर करून म्हणजे सगळ्या ॲप्स आहेत. तुम्हाला म्हणजे सायकॉलॉजिस्ट आहेत, नॉट ओन्ली सायकियाट्रिस्ट असे भरपूर आपल्याला ऑप्शन्स आहेत आजकालच्या जमान्यात. तर त्याच्यामुळे डायबिटीजमुळे खचून जायचं नाही आहे. वेळोवेळी जी पाहिजे तुम्हाला ते आउटसोर्स करून सुविधा मिळवून सगळ्यांनी कलेक्टिव्हली त्याच्यावर मात केली, तर आपल्याला कदाचित हे मेंटल स्ट्रेस लेव्हल जे कोव्हिडमध्ये पासून म्हणा सगळे जे वाढत चाललेलं आहे पूर्ण म्हणजे फक्त पेशंटमध्ये नाही डायबिटीज नॉर्मली पण तेही कुठेतरी कमी होईल. तर आता आपण वळूया शेवटच्या टप्प्यावर, जो महत्त्वाचा टप्पा आहे, की आम्हाला खूप सगळे क्वेरीज आल्या. रिलेटिव्हजकडून, पेशंट्सकडून काही प्रश्न आले. तर आम्ही जे टॉपिक्स डिस्कस केले त्याविषयीच आम्ही प्रश्न घेतले आहेत. टाईम कन्स्ट्रेंट्समुळे आपण ते आता थोडक्यात डिस्कस करूया. तर पहिला प्रश्न अपर्णा असा आहे, की मी जर गोळी विसरलो, तर आणि मला नंतर लक्षात आलं, तर मी ती कधी घ्यावी? बरं. बऱ्याचदा असं होतं, की पेशंट गोळी विसरतात. कारण जेव्हा त्यांना नवीन-नवीन डायबिटीज झालेला असतो, तेव्हा त्यांना त्या याची सवय झालेली नसते. तेव्हा हे खूप कॉमन प्रॉब्लेम्स होऊ शकतात किंवा ओल्ड एजमध्ये म्यूट. प्रॉब्लेम्स होतात. तर जेव्हा आपल्याला लक्षात येईल, काही गोळ्या ह्या जेवणाच्या आधीच्या असतात, काही गोळ्या ह्या जेवणानंतर घ्यायच्या असतात. तर त्या गोळ्यांचा ॲक्शन प्रोफाइल हा असा असतो, की आपण जेवण केल्यानंतर आपली जी वाढलेली शुगर आहे, ती कंट्रोल करण्यासाठी त्यांचे ते टायमिंग असे स्पेसिफिकली ठरवलेले असतात. जर आपण विसरलो जेवणाआधी घ्यायची गोळी, तर जेवढ्या लवकर आपल्याला आठवेल, तेवढ्या लवकरात लवकर ती घेऊन टाकावी. पण जर 2 ते 3 तास झालेले असेल, 1 तासापेक्षा जास्त वेळ झालेला असेल, तर शक्यतो आपण ती गोळी अव्हॉइड करा. कारण की त्याच्यानंतर आपल्याला नंतर हायपोग्लायसिमिया होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा तुम्ही कन्फ्यूज असाल, तुम्हाला कळतच नसेल, की आपण ही गोळी विसरलोय, कधी घ्यायची, तर तुम्ही आपल्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करा आणि त्या सांगतील त्या हिशोबाने तुम्ही ते गोळी घ्या. सेम येस, इन्सुलिनसाठी पण. दुसरा प्रश्न येस. असा आहे, की फॅटी लिव्हर मला सतत सोनोग्राफीवर येत आहे. तर मी त्याला निग्लेक्ट करू का काय करू? ओके. फॅटी लिव्हर आता हे खूप कॉमनली दिसून येते. म्हणजे आपण दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी सोनोग्राफी करायला गेलो. काही लोकांना पित्ताशयात खडे असतील, काही लोकांना किडनी स्टोन्स असतील, काही लोकांना युरिनरी म्यूट झाली आहेस अपर्णा. हं. बऱ्याचदा आपल्याला सोनोग्राफी ॲडवाईस करतात. तर समजा त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर आला आहे, तर फॅटी लिव्हरचे ग्रेड्स असतात. ग्रेड 1, 2, 3 तर त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा. तर सर्वप्रथम फॅटी लिव्हर का होतं ही गोष्ट समजावून घ्या. चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, जंक फूड, फास्ट फूड आता हे खूप वाढलेलं आहे. सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, लॅक ऑफ एक्सरसाइज आहे आणि ह्या गोष्टीमुळे फॅटी लिव्हरचे चान्सेस फार वाढत जातात आहे. असं नाही की फक्त ओबेसिटी आहे, लठ्ठपणा आहे त्या लोकांनाच फॅटी लिव्हर दिसून येतं. तर वाह! ज्यांचं वजन पण कंट्रोलमध्ये अशा लोकांनाही फॅटी लिव्हर येऊ शकतं. कारण की इन्सुलिन रेझिस्टन्स आणि बाकी बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. तर जेव्हा कधी आपल्याला फॅटी लिव्हर आलंय, तर ती एक वॉर्निंग स्टेज आहे, की या स्टेजला आपण आता आपलं लाईफस्टाईल, आपल्या डायटरी हॅबिट्स कुठेतरी चेंज करायला पाहिजे आणि जर आपण आत्ता काळजी घेतली नाही, तर भविष्यात याच्यामुळे आपल्याला नक्कीच हेल्थ इश्यूज होऊ शकतील. काही-काही म्हणजे क्रॉनिक लिव्हर डिसीज पण आपल्याला होऊ शकतो. तर त्यामुळे हे दुर्लक्ष करता कामा नये. वेळीच याची ट्रीटमेंट आपण करणं आवश्यक आहे. आणि जर नाही काही समजलं लवकरात लवकर डॉक्टरांकडे जायचं. नवीन-नवीन ॲडव्हान्समेंट जसं मी बोलते तसं फायब्रोस्कॅन वगैरे काहीतरी करून आपल्याला त्याच्यावर ट्रीटमेंट पण करता येते. पण फॅटी लिव्हर ही पहिली पायरी आहे हे विसरायचं नाही. तिसरा प्रश्न असा, मला पी-सी-ओ-एस आहे, पण मला इन्सुलिनची फार भीती वाटते. तर प्रेग्नन्सीमध्ये इन्सुलिन शिवाय काही ऑप्शन आहे का? ओके. खूप इम्पोर्टंट प्रश्न आहे हा. तर पी-सी-ओ-एसची जी ट्रीटमेंट असते ती आपण मोस्टली मेटफॉर्मिन या एका ड्रगमुळे आपण ती कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. प्लस लाईफस्टाईल चेंजेस आपल्याला करावे लागतात. पण जेव्हा अशा मुली जेव्हा प्रेग्नन्सी येते, तर नक्कीच या पेशंटला अनकंट्रोल ब्लड शुगर ड्युरिंग प्रेग्नन्सी होऊ शकते. कारण की पी-सी-ओ-एसमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असतो आणि प्रेग्नन्सीमध्ये हार्मोनल चेंजेस मुळे इव्हेंच्युअली नंतर यांना जेस्टेशनल डायबिटीज किंवा टाइप 2 डायबिटीज पण होण्याची शक्यता असते. म्हणजे तर आपल्या सॉरी जेव्हा एकच हां. पॉइंट, की होण्याची शक्यता आहे. जर तुमचे फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे, तर आधीच घाबरून जाऊ नका. कंपल्सरी नाही आहे, की तुमची शुगर हं, वाढेलच. हां, पण जर हं, हं. वाढेल, जर तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीज झाला, तर मग?
ओके. जर जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे प्रेग्नन्सी इंड्यूस्ड डायबिटीज आहे. तर हा जो डायबिटीज आहे, हा डिलिव्हरी झाल्यानंतर हा जातो. पण त्या स्टेजपुरतं आपल्याला जी ट्रीटमेंट डॉक्टर सांगतात ती फॉलो करणं फार आवश्यक आहे. कारण की ह्या जर या ड्युरेशनमध्ये जर शुगर अनकंट्रोल राहिली, तर नक्कीच त्या शुगरमुळे बाळाच्या ग्रोथवर परिणाम होऊ शकतो आणि ॲडव्हर्स प्रेग्नन्सी आउटकम येऊ शकतात. तर प्रेग्नन्सीमुळे ह्या वाढलेल्या शुगरमुळे प्रेग्नन्सीमध्ये होणारे जे कॉम्प्लिकेशन आपल्याला अव्हॉइड करायचे असतील, तर आपल्या ब्लड शुगरच्या लेव्हलनुसार डॉक्टर तुम्हाला टॅबलेट किंवा इन्सुलिन ह्यातला जो ऑप्शन किंवा कॉम्बिनेशन ऑफ ट्रीटमेंट जर ॲडवाईस केलं, तर कृपया तसं फॉलो करा. कारण की ही शुगर डिलिव्हरी झाल्यानंतर नॉर्मलला येणार आहे आणि तुमच्या औषधं पण त्याच्यामुळे कमी किंवा बंद पण होऊ शकतात. आणि इन केस जर टाइप 2 डायबिटीज असेल प्रेग्नन्सीच्या आधीपासनं, तर नक्कीच तुम्हाला इन्सुलिनची गरज पडू शकते ड्युरिंग प्रेग्नन्सी. पण आफ्टर डिलिव्हरी आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत ओरल मेडिकेशन्सचे आणि तुमचं इन्सुलिन डिलिव्हरी नंतर बंदही होऊ शकतं. त्याच्यामुळे हे पर्मनंट आहे असं समजू नका. पण त्या पॉइंट ऑफ टाईमला ते फार इम्पोर्टंट ट्रीटमेंट आहे, हे मात्र लक्षात घ्या. बरं. असा सेकंड लास्ट प्रश्न घेऊया, की मला डायबिटीजचं डाएट आणि एक्सरसाइज करायचा खूप कंटाळा आहे आणि मी फार जाम फूडी आहे. तर अशी कुठली गोळी आहे का, की जी फक्त गोळी घेऊन माझं शुगर कंट्रोल राहील? आता आपल्यासमोर भरपूर म्हणजे आपण घरातून बाहेर पडलं, की सगळीकडे रेस्टॉरंट्स, कुठेतरी अशा काही गाड्या लागलेल्या असतात, छोटे-छोटे स्टॉल्स लागलेले असतात. त्याच्यामुळे खूप इच्छा होते घरातनं बाहेर पडलं, की लगेच काहीतरी खावंसं वाटतं. म्हणजे भूक जरी लागलेली नसेल, पण त्या सुगंधाने पण आपल्याला असं वाटतं, की नाही आता मला हे खाल्लंच पाहिजे. तर आपण स्वतः किती कंट्रोल ठेवतो आपल्या खाण्यापिण्यावर ही खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे. तर नुसतं म्हणजे नुसतं मेडिसिन्स घेऊन आपल्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहणार नाही. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे डेली एक्सरसाइज आणि डॉक्टरांनी जो आपल्याला डायट सांगितला आहे, तो फार इम्पोर्टंट आहे. कारण की 50% ऑफ द ब्लड शुगर ही आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे कंट्रोलमध्ये येऊ शकते. आणि जी 50% जी शुगर आहे ती आपण म्हणजे मी एक अंदाजाने सांगते, की आपल्याला साधं समजायला पाहिजे म्हणून, की 50% आपण मेडिसिनवर सोपूयात, की मेडिसिनमुळे माझी शुगर कंट्रोलमध्ये येईल. पण जर आपण 100% मेडिसिनवरच डिपेंडंट राहिलं, की मेडिसिनमुळेच माझी शुगर कंट्रोलमध्ये आली पाहिजे. मी डायटही करणार नाही, मी एक्सरसाइजही करणार नाही, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण त्याच्यामुळे आपल्याला मेडिसिन्सचे किंवा इन्सुलिनचे एक्स्ट्रा डोसेजेस लागतील शुगर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आणि काही कालावधीनंतर हे औषधही काम करायचं बंद करतात. म्हणजे ओएचए फेल्युअर होतं. ओरल हायपोग्लायसेमिक जे एजंट्स असतात, ते नंतर कालांतराने काम करत नाही आणि मग तेव्हा आपल्याला पूर्णपणे इन्सुलिनचीच गरज पडू शकते. तर ही स्टेज आपली लवकर येऊ नये, याच्यासाठी आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं फार आवश्यक आहे. आपल्या आहारावर, आपल्या मनावर फार कंट्रोल पाहिजे, ताबा पाहिजे आणि तुम्ही सगळं फूड एन्जॉय करा, पण एका सर्टन लिमिटमध्ये. तरच आपण पुढे हेल्दी लाईफस्टाईल जगू शकतो. आता सॉरी आमच्याकडे आता टाईम सांगितला मी. तर लास्ट प्रश्न असा आहे, की अं, ठीक आहे, मला आयुष्यभर गोळ्या खायचा सगळा एक्सेप्टन्स वगैरे मी घेतलाय. पण ह्या गोळ्या म्हणजे मी डॉक्टरांकडे किती फ्रिक्वेंटली जायला पाहिजे किंवा कशा बदलत राहतील किंवा काय? आता डायबिटीज ट्रीटमेंट करण्यासाठी खूप वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत. जेव्हा सुरुवातीचा आपला काळ असतो डायबिटीजचा, तेव्हा कदाचित कमी डोसेजेसमध्ये पण आपली शुगर कंट्रोलमध्ये येऊ शकते. जर आपण डायट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन खूप चांगल्या प्रकारे फॉलो केलं, तर आपले ते जे आहे ते डोसेजेस पण कमी होऊ शकतात. त्यामुळे तुमचं बिहेवियर कसं आहे त्याच्यावर तुमची ट्रीटमेंट खूप डिपेंड करते. जर तुम्ही डायट आणि एक्सरसाइज केला नाही, तर नेहमीच तुमची शुगर अनकंट्रोल राहील. आणि जर शुगर अनकंट्रोल राहिली, तर दर महिन्याला कदाचित आपल्याला डॉक्टरांची व्हिजिट करायला पाहिजे, जोपर्यंत आपली शुगर कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत. आणि जर आपली शुगर खूप चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये असेल, तर डॉक्टर आपल्याला 2 ते 3 महिन्यातनं एकदाच व्हिजिट करायला सांगतात. तर जसं आपलं डॉक्टर सजेस्ट करतात, त्या हिशोबाने आपण फॉलोअपला रेग्युलरली गेलं पाहिजे. 2-3 वर्षातनं एकदा डॉक्टरला भेटणं हे अतिशय रॉंग आहे. कारण की बरेच पेशंट जोपर्यंत आपल्याला स्वतःला काही त्रास जाणवत तोपर्यंत डॉक्टरची व्हिजिटच करत नाही. तुम्ही सिंपल डॉक्टरची व्हिजिट केल्यानंतर तुमच्या फिजिकल तर रेग्युलरली आपल्याला डॉक्टरकडे व्हिजिट करणं फार आवश्यक आहे. जर बऱ्याचशा डायबिटीजच्या रुग्णांना काहीही म्हणजे सिम्प्टम्स नसतात. मग त्यांना असं वाटतं, की मी का बरं डॉक्टरकडे जावं? पण तुम्हाला इथे एक इम्पोर्टंट पॉइंट सांगू इच्छिते,
की तुमच्या फिजिकल एक्झामिनेशनमुळे पण डॉक्टरला जे तुम्हाला गोष्टीचे सिम्प्टम्स येत नसतील, ते प्रॉब्लेम्स डॉक्टर डिटेक्ट करू शकतात. त्याचं लवकर डायग्नोसिस होतं आणि त्याचे कॉम्प्लिकेटेड स्टेजमध्ये जाण्यापासून तुम्ही वाचू शकतात आणि त्याची ट्रीटमेंट आपल्याला लवकरात लवकर करता येते. जर डायबिटीजमुळे आपल्याला बरेच प्रॉब्लेम्स होतात, जसे नेफ्रोपॅथी आहे, न्यूरोपॅथी आहे, रेटायनोपॅथी आहे. याचं अॅन्युअल चेकअप करणं फार आवश्यक असतं आणि हे जोपर्यंत तुम्ही डॉक्टरला रेग्युलरली व्हिजिट करत नाहीत आणि तुमचे सिम्प्टम्स काय आहेत, तुमचं फिजिकल एक्झामिनेशनवर फाइंडिंग्ज काय येतात, तोपर्यंत ते किती फ्रिक्वेंटली करायला पाहिजे. काही जर प्रॉब्लेम्स असतील, तर ते 6-6 महिन्यातनं एकदा पण डॉक्टर्स तुम्हाला ते टेस्ट करायला सांगतात. त्यामुळे रेग्युलर फॉलोअप्स फार इम्पोर्टंट आहे. जर आपल्याला आपली शुगर कंट्रोलमध्ये असेल, तर एव्हरी 3 मंथली आपण अंदाजाने डॉक्टर व्हिजिट केली पाहिजे आणि जर आपली शुगर कंट्रोलमध्ये नाही, तर 15 डेजमधून एकदा किंवा महिन्यातनं एकदा तुम्हाला डॉक्टर बोलू शकतात. त्या हिशोबाने तुम्ही ते रेग्युलर फॉलोअप केलंच पाहिजे. येस प्रतीक्षा. येस. तर जसं तू बरोबर म्हणालीस मग. म्हणजे की फॉलोअप तुमचं म्हणजे लेट द डॉक्टर डिसाईड. जसं ती म्हणाली कॉम्प्लिकेशन्स आहेत, काही आहेत, ते सगळं प्रिव्हेंट करता येईल. म्हणजे डायबिटीज असा किंवा ब्लड प्रेशर किंवा हार्ट प्रॉब्लेम तुम्ही रेग्युलरली जर फॉलो केलं तर सगळं व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहील. तर आता आपण इथेच थांबूया. आमचं ही सीरीज जी आम्ही होती ती आता आम्ही एंड करणार आहोत. नेक्स्ट वर्षी परत पुन्हा नवीन टॉपिक्स, नवीन डिस्कशन्स होतीलच. आणि आम्ही म्हणजे आय एम हॅपी अपर्णा पण असेलच की वी कुड डू दिस. म्हणजे एक छोटीशी ॲज अ समाजाला एक छोटंसं हे की ॲज अ डॉक्टर्स आम्हाला काय वाटतं की पेशंट्स कुठं अवेअरनेस मिळायला हवा त्याविषयी आम्ही ट्राय केलं हे थोडक्यात तुम्हाला हेल्प आउट करायला. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दीपावली आणि ही जी सामाजिक बांधिलकी जपण्याचा आमचा एक जो छोटासा प्रयत्न होता, तर ह्याच्यामधून काहीतरी तुम्ही पॉझिटिव्ह शिका आणि याच्यातनं तुम्हाला जे पण काही कळालंय ते आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. तर नक्कीच समाजाला याचा फायदा मिळेल. धन्यवाद. येस. थँक यू. बाय.